शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 8 जून 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपले इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. अभिषेक नमस्ते. नमस्ते. बोला. कोथिंबीर कशी होती आज? चांगले कोथिंबीर आज 10 रुपयेपर्यंत हायेस्ट माल गेलेले आहेत. पावसामुळे मालाची परिस्थिती खूप बिकट आहे. आता सध्याला काल पाऊस पडल्यामुळे मार्केटला आवक भरपूर प्रमाणात आलेली आहे. त्यामुळे मालांची परिस्थिती गिराईक पण मालांना सध्या मार्केटमध्ये कमी आहे. त्यामुळे 10 रुपये कोथिंबीर झालेले आहेत. मेथ्या चांगल्या अशा प्रकारच्या 15-16 रुपये, 18-20 रुपये खरेदीच्या मेथ्या त्या आज कवडी मोल भावात 15 रुपये द्यावा लागतात. सध्याची परिस्थिती बिकट आहे. शापू चांगले माल 15 रुपये गेलेले आहेत. पुढं मालांना बाजार नसल्यामुळं गिराईक चाललं नाही. त्यामुळं भाज्यांची परिस्थिती अत्यंत दुर्जनजनक आहे. शेतकरी खूप नाराज आहेत. 10 रुपयाच्या वरती कोथिंबीर एक पण गेलेली नाही आज. 10 रुपये. 10 रुपये म्हणजे कोथिंबीरचे दर आज रिवर्स आहेत. रिवर्स आले, पूर्णपणे रिवर्स. आणि आवक भरपूर होती ना? आवक खूप आहे, पण माल पुढं विक्रीच व्हाय नाही, सेल व्हाय नाही. गिराईक सध्या शांत आहे सगळं मार्केट. बरं, आणि तांदूळचा कसा आहे? तांदूळ 8 रुपये 10 रुपये गेलेले. 8 ते 10 रुपये. हा, चांगल्या शापू 10-15 रुपये गेले. मेथ्यांची परिस्थिती खूप बिकट झाली. चांगल्या मेथ्या 20 रुपयाच्या आहेत, पण त्या आज 15 रुपयापर्यंत द्यावं लागलेत. कारण गिराईक नाहीत, माल खापण आहेत. आज रिटर्न चाललेत माल सगळे आज. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कोहळा बघू शकता. कोहळा हा 10 ते 12 रुपये किलो आहे. 10 रुपये किलो कोहळा, 7 रुपये किलो भोपळा. 10 रुपये किलो कोहळा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हा भोपळा बघू शकता 7 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळा हा 7 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर चांगल्या मालाला हा साधारण 8 ते 10 रुपयांपर्यंत सुद्धा दर आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो, या ठिकाणी अननसाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या बारामतीच्या मार्केटमध्ये. हे बघू शकता ना, आपल्यासोबत आहेत येथील आडतदार. कसं आहे अननस? जर टनामध्ये गेलं तर ते 25 रुपये जाते. हां. किरकोळ 500 किलो, 400 किलो, 100 किलो, 200 किलो हे 30 रुपयापर्यंत जाते. बरं, म्हणजे 30 रुपयांपर्यंत किलो 30 याप्रमाणे रुपयापर्यंत किरकोळ. आणि अननस टनामध्ये जर गेलं तर 25 रुपयापर्यंत जाते, 25 ते 27 पर्यंत. म्हणजे डायरेक्ट 1 टन ज्याने खरेदी 1 केलं टन तर 2 टन घेतलं तर ते 25 रुपयापर्यंत देतो आपण. 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. हा, किरकोळ घेतलं तर ते 30 रुपयापर्यंत जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अशा चांगल्या क्वालिटी अननस हे साधारण राजा व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. आणि ही व्हरायटी साधारण किरकोळमध्ये 30 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर जास्त क्वांटिटीत मटेरियल घेतलं तर 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा साधारण 300 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा फ्लावरची बॅग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो. कोबी कसा आहे? कोबी बॅग 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिमला मिरची ही साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता. गावरान गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे या क्वालिटीमध्ये गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर टोमॅटोची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा साधारण 500 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 500 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची हे साधारण 65 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची हे 65 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शेवगा शेंगेची आवक बघू शकता. शेवगा शेंग ही साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे
अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लिंबू, या क्वालिटीमध्ये लिंबू हे साधारण 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाची आवक जास्त प्रमाणात आहे, पण तेवढ्या प्रमाणात गिराईक नसल्यामुळे हे अशा पद्धतीने माल या ठिकाणी शिल्लक असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो दोडक्याची आवक बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 70 ते 75 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे वांग्याला दर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 30 ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पाकळी लसूण बघू शकता 100 रुपये किलो याप्रमाणे पाकळी लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पाकळी लसूण बघू शकता 100 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे साधारण आल्याचे दर वाढलेले या ठिकाणी पाहायला मिळतात 110 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा कितीपासून 60 रुपयांपासून सुद्धा हलका माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बघू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा हा 15 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो बीट या ठिकाणी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हा साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये बीट हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता. काकडी ही साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भोपळा सुद्धा बघू शकता. भोपळा हा 180 ते 200 रुपयांना बॅग याप्रमाणे. 10 किलोची बॅग ही 180 ते 200 रुपयांना बॅग याप्रमाणे, म्हणजे 18 ते 20 रुपये किलो याप्रमाणे भोपळा आज आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी फ्लावर बघू शकता. फ्लावरची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. साधारण 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये फ्लावर हा साधारण 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 300 रुपयांना सुद्धा बॅग किंवा कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो तोंडल्याची आवक बघू शकता. तोंडले या ठिकाणी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये तोंडलं बघू शकता. तोंडल्याची आवक आपल्याला पाहायला मिळते 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे.